नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे परमबीर सिंग यांच्या संदर्भातली, कारण त्यांच्या निलंबन कारवाईला आता सुरुवात झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि ती कारवाईला सुरुवात होतीये। यासाठीची कोणकोणती पावलं उचलली जात आहेत, तर गृह विभागानं सुधारित अहवाल मागितलाय असं कळतंय। पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हा अहवाल मागितला आणि आरोप आणि भूमिकेची माहिती, म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांची नेमकी भूमिका काय होती या सगळीची माहिती आता मागवण्यात आली अशी माहिती सध्या समोर येते। परमबीर सिंग यांच्या अडचणीत त्यामुळे आता निश्चितच वाढ होऊ शकते। वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या कारवाईला आता गृह विभागानं सुरुवात केली। पोलीस महासंचालक कार्यालयाकडे या संदर्भातला सुधारित अहवाल मागितला अशी प्राथमिक माहिती सध्या कळते आणि त्यामुळे परमबीर सिंग यांच्यावर असलेले आरोप कोणते आहेत आणि या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय होती याच्या सविस्तर माहितीची मागणी त्यांनी केलेली आहे। या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयानं निलंबनाचा प्रस्ताव समोर ठेवला अशी माहिती कळतेय आणि गृह विभागानं हा प्रस्ताव या संदर्भात चर्चा झाली होती आणि सर्व प्रकरणाची माहिती नसल्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईला सुरुवात होते अशी एक सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आता आपल्याला कळतंय। 100 कोटींचं लाच प्रकरण राज्यभरात गाजलं होतं आणि त्याचे धागेदोरे आता उलगडले जात आहेत, पण आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, परमबीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाई आता सुरू होते अशी सूत्रांकडून माहिती कळते, कारण डीजी कार्यालयाकडून या संदर्भातला अहवालाची देखील चाचपणी करण्यात आलेली आहे। याचाच अर्थ असा की या दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली आहेत का आणि तसं असेल तर ही कारवाई कधी होईल याबद्दलची उत्सुकता आता असणार आहे, कारण त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता अधिक आहे। निलंबनाच्या कारवाईला त्यांच्या सुरुवात झालेली ही एक मोठी कारवाई निश्चितच ठरू शकते, कारण इतक्या मोठ्या प्रकरणात अखेर परमबीर सिंग यांनी हे सगळे आरोप केलेले होते त्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर। त्या संदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले परमबीर सिंग यांच्यावर आता ही कठोर कारवाई करावी लागणार आहे। अशा सध्या हालचाली सुरू आहेत का अशी शक्यता सध्या वर्तवली जाते, तशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। त्यामुळे डीजी कार्यालयाकडून हा अहवाल मागवण्यात आलेला आहे। त्यामुळे परमबीर सिंग यांच्यावर लवकरच ही सगळ्यात मोठी कारवाई अर्थात निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते, कारण तसं असेल तर त्याचं स्वरूप कसं असेल, त्याचबरोबर या कारवाईचं स्वरूप कळल्यानंतरच याची अंमलबजावणी नेमकी कशी असेल याविषयीची स्पष्टता येऊ शकेल। त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आता व्यक्त होते। त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईला आता सुरुवात झाली अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते। अधिक माहिती घेणार आहोत स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, तसं असेल तर ही निश्चितच एक मोठी कारवाई म्हणावी लागेल, काय अपडेट आणि काय काय हालचाली या संदर्भातल्या? नक्कीच, खरं आपण जर बघितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये परमबीर सिंग यांचा नेमका ठाव ठिकाणा कुठे आहे हे अनेकदा सत्तेत असलेला आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांनाही विचारायचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडनं कोणतेही उत्तर आलं नाही। पण आता मात्र असं कळतंय की एकूणच आतापर्यंत त्यांना 2 नोटिसा जारी केल्या होत्या आणि त्यानंतर तिसरी नोटीस ही रेड नोटीस म्हणून त्याला ट्विट करून आणि मग त्याच्यानंतर निलंबनाची कारवाई होईल याआधी आपण ही बातमी दिलीच होती आणि त्यानंतर आता ही जी घडामोड घडली आहे ही खूप महत्त्वाची की आता अधिकारी परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या कारवाईला सुरुवात होते असं मला हरकत नाहीये। गृह विभागानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सुधारित अहवाल मागितला होता। खरं तर परमबीर सिंग यांच्यावरती असलेले आरोप आणि त्यात त्यांची भूमिकाची सविस्तर माहिती पण मागवली होती, पण पोलीस महासंचालक कार्यालयानं जो निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला होता त्यामध्ये आणखी काही माहिती त्यांना अधिक माहिती हवी होती की सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती नव्हती। त्याच्यामुळे पुन्हा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हा एकूणच अहवाल पाठवला गेलाय आणि त्यामुळे या अहवालावर पोलीस महासंचालकांचं उत्तर येताच किंवा सुधारित अहवाल येताच परमबीर सिंग यांना निलंबन करण्यात येईल अशी ही आताची माहिती आहे। जी सूत्र आहेत त्या सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाईवर फक्त थोड्याशाच माहितीची आवश्यकता आणि त्याच्यानंतर कदाचित थेट निलंबनाचं पत्रच निघू शकतंय। त्यामुळे ही आतापर्यंतची या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची घडामोड आहे असं म्हणायला हरकत नाही। अगदी स्वाती, जसं तुझ्या बोलण्यातून कळतंय की हा एक महत्त्वाचा टप्पा होता की त्यांनी अहवाल मागितला होता आणि जसं आपण म्हणतोय की काही आणखीन माहिती मिळाल्यानंतर ही आणखीन एक सॉलिड प्रूफ ठरू शकतं त्यांच्यावर कारवाई संदर्भातली। या संदर्भातल्या काय काय हालचाली आता होऊ शकतात, म्हणजे यातले कोणते पुढचे टप्पे असतात जेव्हा इतक्या मोठ्या अधिकाऱ्यासंदर्भातला इतका महत्त्वाचा निर्णय घेतला जातो? अगदी बरोबर, आपल्याला माहिती आहे की या सगळ्या अहवालासंदर्भातच आपण आता बोलतोय आणि त्यातच आता ही दुपारी एक मीटिंग आहे 2 वाजता
ज्याच्यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाकी इतर पोलीस अधिकारी आहेत. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मीटिंग जी आहे ती मुंबई शहर आणि म्हणजे एकूणच आणि राज्यातली जी कायदा सुव्यवस्था या संदर्भातली बैठक असणार आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकूणच या प्रकरणामध्ये म्हणजे परमबीर सिंग हे या सगळ्या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. यात नेमकं काय काय केलं जाऊ शकतं, कोणत्या गोष्टींची याच्यामध्ये कमतरता राहू शकणार नाही या दृष्टीनं ही बैठक असेल आणि या बैठकीमध्ये सगळ्या तांत्रिक मुद्द्यांचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्यानंतरच निलंबनाची कारवाई होऊ शकते. आणि त्यामुळे त्या दृष्टीनं ही दुपारची 2 वाजताची बैठक ती खूप महत्त्वाची असेल. या प्रकरणाला कलाटणी देणारी याची ही मीटिंग असेल. त्यामुळे काही वेळातच एखादी महत्त्वाची बातमी निश्चितच या संदर्भातली येऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. धन्यवाद स्वाती या अत्यंत महत्त्वाच्या माहितीबद्दल. त्यामुळे निलंबनाच्या कारवाईला परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या कारवाईला आता सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि तसं असेल तर ही निश्चितच अत्यंत मोठी कारवाई ठरू शकते, कारण गृह विभागानं आता या संदर्भातला सुधारित अहवाल मागितल्याचं कळतंय. काही वेळातच एक महत्त्वाची बैठक देखील आता होणार आहे. बघूयात काही वेळात या संदर्भातला काही आणखीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतंय का. आणि एक महत्त्वाची बातमी लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी, कारण ते देखील आता कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकणार आहेत. हा वयोगट कोणता आहे तर 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोवॅक्सिन ही लस त्यांना दिली जाणार आहे. DCGIनं मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे लहान मुलांना देखील आता कोरोना प्रतिबंधक लसीचं अर्थात सुरक्षा कवच मिळू शकणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा टप्पा देशातल्या लहान मुलांच्या साठीचा, कारण आता त्यांना देखील हे मोठं आरोग्य सुरक्षा कवच मिळू शकेल. आता याची अंमलबजावणी नेमकी कशी असणार आहे, पण त्याचबरोबर जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता त्या राज्यापासून होते का किंवा याचे कोणकोणते टप्पे असतील या संदर्भातले देखील आपण अधिक अपडेट घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या सगळ्या संदर्भातली महत्त्वाची माहिती देताना DCGIनं नेमकं काय म्हटलंय सविस्तर सांगाल प्लीज. महत्त्वाचं म्हणजे आज सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी ज्याला SEC संबोधलं जातं त्या समितीने कोव्हॅक्सिनला मंजुरी दिलेली आहे लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात. म्हणजे पेडियाट्रिक कोव्हॅक्सिन असं या लसीकरणाचं या व्हॅक्सिनचं नाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच जर बघितलं ही जे कोव्हॅक्सिन असेल ही कोव्हॅक्सिन खास करून जो वयोगट आहे साधारणतः 18 वर्षापासून 2 ते 18 वर्ष वयोगटापर्यंत जे असणार आहे. आणि सोबतच याशिवायही या 2 याच्यामध्ये साधारणतः 2 टप्पे हे 2 वयोगटाचे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच जसं उल्लेख आपण केला की ज्या राज्यामध्ये कोरोना जास्त आहे त्या राज्यातील लहान मुलांना प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करायचं का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या संदर्भात आता सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने मार्केट एस्टॅब्लिशमेंटसाठी ही पेडियाट्रिक कोव्हॅक्सिनला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या संदर्भात DACच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ही व्हॅक्सिन आहे कशी वितरित केली जाईल या संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आता या मोहिमेची सुरुवात कशी केव्हा करायची या संदर्भात देखील निर्णय घेईल. खास करून सणासुदीचा कालावधी बघता या संदर्भात लवकरच केंद्र सरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की याला सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने परवानगी दिल्यानंतर आता केंद्र सरकार या मोहिमेची आखणी करायला सुरुवात केलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय सूत्रांनुसार असं कळतं की या संदर्भात होऊ शकतं की आगामी जे 15 दिवसामध्ये या संदर्भात लवकर निर्णय होईल. 15 दिवसात याची सुरुवात करायची कोव्हॅक्सिनची अशी देखील चर्चा सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे हे अतिशय मोठा दिलासा मानला जाईल. कारण की ज्या राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या त्या राज्यांमध्ये मोठा धोका संभवत आहे कोरोनाचा. आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणतं की जोही कोरोनाचा जो 3रा टप्पा आहे या संदर्भातला निर्णय या सणासुदीच्या कालावधीनंतर आपल्याला पुढे येईल. ज्या पद्धतीनं केरळमध्ये बघितलं की तिथले ओणम आणि इतर जे त्यांचे सण आहेत ते आटोपल्यानंतर तिथे मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण पाहायला मिळाले होते. त्यासाठी केंद्र सरकारने तिथे एक्सपर्ट कमिटी देखील पाठवली होती की कशा पद्धतीनं तिथल्या कोरोनाच्या याच्यावरती नियंत्रण करता येईल. पण आता भारतभर दसरा असो दिवाळी असो यासारखे सण आहे आणि या सणांमध्ये मोठ्या संख्येनं बाजारपेठा देखील खुलतात. त्यावेळी आता कशा पद्धतीनं लहान मुलांच्या संदर्भात केंद्र सरकार विचार करतं या संदर्भात होऊ शकतं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची बैठक लवकरच आयोजित केली जाईल आणि त्यानंतर होऊ शकते याची घोषणा येईल लसीकरणाच्या मोहिमेची.
अगदी खरं आहे. 2 ते 18 वयोगट हा अत्यंत महत्त्वाचा वयोगट असणारे प्रश्न जसं आपण बघतोय, कारण त्यांना आता सुरक्षा कवच मिळेल. याच्यातली संख्या किती असेल लहान मुलांची आणि त्याचबरोबर त्या दृष्टीनं जी आता ज्याचा आपण उल्लेख केला पेडियाट्रिक कोव्हॅक्सिन याच्या अंमलबजावणीसाठी कारण ते तेवढ्या साठ्याची देखील गरज लागेल. या संदर्भातल्या नियोजनासंदर्भात काही माहिती कळू शकते? ज्या संदर्भात कोव्हॅक्सिनची जर लसीकरणाचा मोहीम बघितली तर हैदराबादच्या येथे हे कोव्हॅक्सिनच्या माध्यमातून ही तिथे कारखाने आहेत देशभरात त्याची कशा पद्धतीनं त्याची लसीकरण मोहीम राबवायची लसीची उपलब्धता असावी यासाठी तयारी केली जात आहे. ज्यावेळा या सगळ्या प्रयोग सुरू झाले होते त्यातले जेव्हा निम्म्यापेक्षा जास्त जे रिझल्ट आहे हे सकारात्मक होते त्याच वेळेस या लसीकरणाच्या संदर्भात प्रोडक्शनला सुरुवात करण्यात आल्याची अशी सूत्रांची माहिती आहे. आणि जेव्हा आता सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने पेडियाट्रिक कोव्हॅक्सिनला मंजुरी दिलेली आहे त्यानंतर होऊ शकतं आगामी काही दिवसामध्ये याची मोहीम सुरू केली जाईल. आणि जसा उल्लेख आपण केला होता साधारणतः 20 ते 25% जास्त जे आहेत या घडीला भारतामध्ये 2 ते 18 वयोगटातील मुलं आहेत. आणि सोबतच जर बघितलं आपण तर सध्या साधारणतः 7वी 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी या वयोगटातील मुलं जे आहेत ते याच्या शाळांमध्ये जात आहे. टप्पेवाईज शाळा सुरू आहे पण त्याखाली जसं KG1 असो KG2 असो किंवा पहिली दुसरी तिसरी हे जो वर्ग आहे यांचे वर्ग अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये सुरू झालेले नाही आहे. हरियाणासारख्या राज्यांमध्ये सुरू आहे. दिल्लीमध्ये तर शाळांचाही उल्लेख या घडीला कठीण आहे कारण की या वयोगटातल्या मुलांना घराच्या बाहेर पडण्याला ज्या पद्धतीनं आरोग्य शिफारसी होती आरोग्य मंत्रालयाच्या त्या आधारावरती तर त्यामुळे आता या वयोगटाला देखील बाहेर पडता येईल यात जर लसीकरण झालं त्यानंतर ही चेंज जर सुरू झाली तर अनेक गोष्टी उलगडू शकतील आणि लहान मुलांचं त्यांना देखील मोकळा श्वास घेता येऊ शकेल. ती मुलं शाळेत जाऊ शकतील किंवा इतर ऍक्टिव्हिटीजना जाऊ शकतील असं आपण आशा करूया. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल कारण या वयोगटातल्या मुलांना आता हे आरोग्य सुरक्षा कवच मिळू शकणार आहे. त्याची अंमलबजावणी नेमकी कशी असेल याची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मैं सोलापुर से हूँ और वहाँ पे बारिश कम होने की वजह से ज़्यादा अकाल पड़ता है और अकाल पड़ने की वजह से फाइनेंशियल कंडीशन सोच पाना बहुत मुश्किल है स्ट्रॉन्ग नहीं है और इसके लिए मैं पूना सिटी में काम के लिए आया था एज ए सैनिटाइजेशन वर्कर काम शुरू किया। ट्रेनिंग लेने के पहले काम ढूंढने के लिए हमें नाके पे खड़ा रहना पड़ता था और नाके पे खड़े रहने के बाद में काम ढूंढना पड़ता काम मिलेगा कि नहीं इसकी गारंटी नहीं थी। लेकिन जैसे ही हमने वर्ल्ड टॉयलेट के बारे में पता चला उसके बाद में ट्रेनिंग लेने के बाद में एक प्रोफेशनली एज काम करने लगे। पहले हम हाथ से काम करते थे और आज जो काम करने का तरीका है वो बदल गया है। PPE किट विथ मशीन जो काम करने के लिए पहले घंटों लगता था अभी वो कम समय में हो जाता है और उसके लिए हमें एक काम करके दूसरा काम करने के लिए जा सकते हैं। एक ही दिन में 2-3 काम एज अ पॉसिबल हो सकते हैं। मेरे को वर्ल्ड टॉयलेट कॉलेज से कॉम्पिटिटिव एग्ज़ाम की प्रेरणा मिली और कॉम्पिटिटिव एग्ज़ाम करके मैं कुछ तो बनना चाहता हूँ और बनने के बाद एज ए सैनिटाइजेशन वर्कर मैं खुद पता है मेरे को कि क्या क्या दिक्कतें आती है उनको क्या क्राइसिस है प्रॉब्लम है तो उनके लिए कुछ करना चाहता हूँ। ये बहुत सारे मेरे भविष्य में सपने हैं कि उनके लिए मैं कुछ कर सकूँ और खुद भी कुछ बन सकूँ। आणि यानंतर आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का, लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का किंवा लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. पण एका जागेवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन आहे. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि
तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी तुम्हाला क्रॉस चेक केलेली असणार आहे ती मिळू शकतील. यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे या क्रमांकावर निश्चित मिळू शकतील. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन, मास्क वापरायचं, कारण नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित राहा आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18.